थोडासा ढिला होत होता तर याच्यावर शिलाई मारली। आता हे पॅन्ट आहे हे दुसऱ्याच आहे। हे आता झाले काही पॅन्ट झाले, फक्त हे एक राहिली शिलाई मारायची। धागा दुसरा झाला, धागा बदलतो। फिटिंग करायला आले होते हे पूर्ण झाले आता। हॅलो नमस्कार, जय भीम सर्वांना। तर आजचा एक महत्त्वाचा विषय आहे। तर तो विषय असा आहे की मी कार्टून व्हिडिओ बनवत होती ह्या चॅनलवर, आता ब्लॉग का टाकत आहे याचं मेन कारण आता तुम्हाला तर सांगितलंच होतं, पण आता मी एकदम क्लिअर सांगते असं का केलं मी ना। तर चला मग आता व्हिडिओला कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ सबस्क्राईब लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओला स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण पहा। तर चला आज तुम्हाला पूर्ण डिटेल माहिती सांगते तर मी असं का केलं। कारण असं खूप मी आता तुम्ही सांगा एवढी मोठी 3 वर्षापासून मेहनत मी खरंच तुम्ही एवढे आवडीनं कार्टून व्हिडिओ पाहत होते तर मी ते कशाला हे करणार आहे, तुमच्यासाठीच मी कार्टून व्हिडिओ बनवत होती। तर आता त्याचं मेन कारण काय आणि मी का असा निर्णय घेतला हे सगळं आता मी स्पष्ट आणि ए टू झेड मी सांगणार आहे। माझे चॅनल असं काय झालं होतं आणि का मी व्हिडिओ म्हणजे ब्लॉग का सुरू केले कार्टून व्हिडिओ सोडून। तर चला आता मी तुम्हाला स्पष्ट माहिती सांगते। चला तर आता मेन मुद्द्यावर येऊ आपण। तर पहा, तर माझ्या चॅनलवर म्हणजे कार्टून व्हिडिओ मी डेली टाकत होते। 3 साल झाले मी कार्टून व्हिडिओ टाकत होती, डेली रोजचा एक व्हिडिओ टाकत होते। तर त्याच्यावर असा प्रॉब्लेम आला होता की मॉनिटाईज म्हणजे माझं म्हणजे अर्निंग रोखल्या गेली होती। म्हणजे का रोखल्या गेली होती, ऑथेंटिक कंटेंट म्हणून आलं होतं माझ्या चॅनलवर, म्हणजे आणि मी म्हणजे हे तुमचे ओरिजिनल कंटेंट नाही आहे असं म्हणून त्यांनी सांगितलं होतं। मी यूट्यूब सगळ्या टीमसोबत मी त्यांच्यासोबत संवाद केला आणि हे बघा हे पाहू शकता हे मेल मी त्यांच्यासोबत बोलली खूप वेळपर्यंत, लगातार 3 दिवस मी बोलली त्यांच्यासोबत, तरी त्यांनी रिस्पॉन्स म्हणून दिला नाही। तर ते म्हणत होते रिस्पॉन्स दिला, ते म्हणत होते तुमचं हे ओरिजिनल कंटेंट नाही आहे, हे स्वतःचं कंटेंट नाही आहे म्हणत होते। आता तुम्हालाही माहिती आहे मी कोणाचे व्हिडिओ चोरलेले नव्हते, हे माझं स्वतःचं कंटेंट होते आणि मी कोणत्या ॲपनं बनवत होती हे सुद्धा मी अपील एक व्हिडिओ बनवला होता, तरी त्यांनी तो अपील व्हिडिओ रिजेक्ट केला आणि माझी अर्निंग बंद केली। ऑथेंटिक कंटेंटमध्ये खूप काही असे आहे, पण माझे व्हिडिओ रिअल होते, माझे मी खुद रिअल म्हणजे मी स्वतः कंटेंट बनवत होती, माझा स्वतःचा आवाज होता, व्हॉइस ओव्हर स्वतःचाच माझाच होता, तुम्हालाही माहिती आहे आणि मलाही माहिती आहे। लगातार 3 म्हणजे रोजचा एक व्हिडिओ बनवायला म्हणजे एक व्हिडिओ बनवायला मला 3 घंटे लागत होते रोजचे। बनवा, स्टोरी आठवा, मग नंतर बनवा, ते एडिट करा, मग पब्लिक करा, असं खूप काही भानगड आहे। तर मी डेली करत होती, मी रोज तुमच्यासाठी मेहनत करत होती, पण यूट्यूबवाल्यांनी माझं ते तुमचं ओरिजिनल कंटेंट नाही आहे म्हणून। आणि एक गोष्ट म्हणजे मेन माझं म्हणजे असं काऊन दिलं त्यांनी, म्हणजे कार्टूनी आवाजमध्ये आपला आवाज थोडा अलग येतो त्याच्यामध्ये, ते ॲपच तशी आहे। ट्विनक्रॅफ्ट ॲपमधून सगळेच लोक व्हिडिओ बनवतात, मीच नाही आहे सगळेच बनवतात। तर सगळ्यांच्या आवाजामध्ये आता त्याच्यामध्ये जो साऊंड होता तो मी कार्टूनीच ठेवला होता, म्हणजे एकदम आणि म्हणजे काही कार्टूनी ठेवला होता, फक्त एक पिंकीच्या आईचा आवाज तो माझा रिअल आवाज होता। तर तरी सुद्धा त्यांनी माझी अपील स्वीकार केली नाही आहे। तर म्हणून आणि ते लोक म्हणत होते की तुम्ही एक तर व्हिडिओ एडिट करा नाहीतर मग डिलीट करा। तुम्ही सांगा 1,500 व्हिडिओ मी डिलीट कसे म्हणजे एडिट कसे करणार आहे, तुम्हीच सांगा। तो आवाज माझाच होता, मी एडिट कशी करणार होती एवढे सारे व्हिडिओ। तर
आणि मग मी म्हणजे 3 दिवस मी लगातार विचार करत बसली की आता काय करू मी, कारण हे तुमचं ओरिजिनल कंटेंट नाही आहे म्हणत होते. तर मग मी हा निर्णय घेतला, कारण अगर मी डबल बी हेच समजा डिलीट केलेले व्हिडिओ डिलीट केले ते व्हिडिओ, पण मी अजून डबल जर याच्यावरच मी कार्टून व्हिडिओ बनवायला सुरुवात केली असती ना, म्हणजे मला अशी गॅरंटी नव्हती. मला असं वाटले की पुन्हा अजून हे लोक असेच करणार, म्हणून मला मजबूरन म्हणजे आवाज तर माझा तोच होता, तुम्हालाही माहिती आहे मलाही माहिती आहे आवाज तोच होता माझा. पण त्यांनी मग अजून रिअप्लाय दिलं असतं नाही दिलं असतं, मॉनिटाईज चालू केलं असतं नाही केलं असतं, हे काही गॅरंटी नव्हती. म्हणून मी काय केलं, म्हटलं नाही आपल्याला हे नाही तर हे आपल्याला करावंच लागल. तर मग मी ब्लॉग बनवायला सुरुवात केली, कारण तुम्ही आवडीनं कार्टून व्हिडिओ पाहत होते. मलाही काही असं वाटत नव्हतं की तुम्ही कार्टून व्हिडिओ एवढ्या आवडीनं पाहता आणि मी त्याच्यावर ब्लॉग कशी टाकू, तुम्हीच सांगा. आणि रोज मी व्हिडिओ आणि त्याच्यावर व्ह्यूज पण भरपूर येत होते, ब्लॉगपेक्षा त्याच्यावर व्ह्यूज भरपूर येत होते. पण याच्यावर ब्लॉगवर व्ह्यूज आता कमी येते. पण मेन कारण हेच होतं, मी म्हणजे खूप असे म्हणजे अपील केली, ते रिजेक्ट झाली. मग नंतर 2 दिवसाने म्हणजे मग मेसेज केला त्यांना, त्यांच्याशी 3 दिवस लगातार बोलली मी. मला तर इंग्लिश येतही नव्हती, पण इंग्लिशमध्ये कन्वर्ट करू मी त्यांच्यासोबत बोलली. तर पहिल्यांदा म्हणत होते. आणि मेन म्हणजे मी जे लॉंग व्हिडिओ होता कार्टूनचा, तो शॉर्ट व्हिडिओ म्हणून ड्रीम करून यूट्यूबमधूनच ड्रीम करून टाकला होता. तर त्याचा काही मला मेल आला होता, तर मी त्याच्यावर लक्ष काही दिलं नाही. पण मी असे 4 व्हिडिओ टाकले होते तसे, म्हणजे मोठेच व्हिडिओ होते पण ते ड्रीम करून केले होते, त्याच्यानं थोडंसं ते झालं होतं. ठीक आहे, ते मान्य केलं. पण हे माझं ओरिजिनल कंटेंट होतं, मी याला कसं मी हे करणार आहे. मला खूप दुःख झालं, मी रात्रंदिवस रडत राहिली. तुम्हालाही माहीत आहे किती मी टेन्शनमध्ये आली होती की एवढी मेहनत मी करते, एवढ्या मेहनतीवर माझं पाणी फिरलं. तुम्ही सांगा माझ्यावर काय बीतली असं. मला असं काही वाटलं नव्हतं की माझ्या व्हिडिओवर असं काही होईल. पण माझा रिअलच आवाज होता, तोच आवाज होता, फक्त कार्टूनीच आवाज केला होता. त्याच्यात एआयनं काही बनवलेला नव्हता, एआयची काहीच गोष्ट नव्हती. एआयनं मी कोणतेच काही व्हिडिओ बनवत नाही. तरी त्यांनी की नाही हे का तुमचा आवाज नाही आहे असं तसं मग बोलली. म्हटलं ठीक आहे. मग मी मनाला कठोर केलं, म्हटलं चला आता हे नाही मानतील, म्हणून मला मजबूर होऊन मला हे ब्लॉग टाकण्यात आले. कारण मी ब्लॉगचा व्हिडिओ तर माझा ऑलरेडी म्हणजे चॅनल तर होतच माझं, पण त्याच्यावर मी डेली काही टाकत नव्हती. ब्लॉगचं माझं होतंच एक चॅनल, सिंगल मदर पपिता म्हणून. पण आता याच्यावर तसं आलं, म्हणून मला हे मजबूर होऊन मला ब्लॉग व्हिडिओ टाका लागले असं आहे. तर हे तर माझं रिअल कंटेंट राहील ना, ते ठीक आहे. त्या आवाजामुळे त्यांनी ते आता म्हणते की मशीनद्वारे चेक होते. ठीक आहे बाबा, मशीनद्वारे चेक होते. आता तर हा माझा रिअल आवाज आहे, तर आता पाहू आता. तर असं झालं, म्हणून मी थोडीशी गोंधळून गेली होती, काय करू काय नाही. मला एवढे मोठे 1,500 व्हिडिओ डिलीट करा लागले. आणि ते कोणाचे नव्हते, माझे स्वतःचे होते. तुम्ही सांगा 1,500 व्हिडिओ मी कोणाचे कसे चोरणार आहे आणि एआयने कसे बनवणार आहे, तुम्ही सांगा. बनवतात लोक बनवते, पण माझं हे स्वतःचं कंटेंट होतं, माझा आवाज होता. मी स्वतः त्यांनी एक अपील व्हिडिओ असा क्लिअर बनवून दाखवला होता की मी आवाज कशी काढते आणि कशाने एडिट करते, हे सगळं मी दाखवलं होतं. चला तर मग व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट्समध्ये सांगा, आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक नक्कीच करा.